नमस्कार. नव महाराष्ट्र नेटवर्कमध्ये सर्वप्रथम स्वागत आहे. आज आपण पाहतोय महापालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. खरं तर प्रचाराचा वेग जो आहे तो सध्या आत्ता वाढलेला पाहायला मिळून येतोय. आज सध्या मी भोसरी विधानसभेतील प्रभाग क्रमांक 3मध्ये उभा आहे. प्रभाग क्रमांक 3मधून मंदाताई आल्हाट यांनी सुद्धा 2017ला निवडणूक लढवली. त्या निवडणुकीमध्ये भरघोस असं मतदान घेऊन त्यांनी देखील या निवडणुकीमध्ये खरं तर बाजी मारली होती. खरं तर आज आपण पाहतो की म्हणजे ज्यांचा पराभव झाल्यानंतर माणूस खचून जातो, परंतु सध्या वर्षानुवर्षे या प्रभागातली जनता त्यांच्यासोबत आहे. प्रभागातल्या नागरिकांशी तळागाळाशी नाळ जोडलेली यांची आहे. नागरिकांचे इथले गेल्या कित्येक वर्षापासून ते प्रश्न सोडवत आहेत, परंतु सध्या आता त्या निवडणुकीच्या रिंगणात नाही आहेत. प्रकाश भाऊ आल्हाट हे आहेत, त्यांच्या घरातूनच ही उमेदवारी त्यांना देण्यात आली आहे. त्याच्यामुळं साहजिकच ताई आज निवडणुकीमध्ये नाही आहेत. आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहेत. ताई, खरं तर काय सांगाल, तुम्ही 2017ला निवडणूक लढवली, खूप असं मोठं मताधिक्य तुम्हाला मिळालं. आता कोण उभा आहे, काय सांगाल? आता 2017मध्ये ज्यावेळेस मी निवडणूक लढवली त्यावेळेस भोसरी, मोशी, चरवली आणि डुडुळगाव हा प्रभाग माझ्याकडे होता आणि त्या प्रभागातून नागरिक जे मतदार होते त्यांनी माझ्यावर खूप विश्वास दाखवला आणि चांगल्या मताधिक्याने मी मतदान घेतलं. तोच विश्वास आणि त्यांचा आशीर्वादरूपी एक मतदान म्हणून मी त्यांच्याकडं आता माझे दीर उभे आहे, प्रकाश बबन आल्हाट. त्यांना मी निवडून आणण्याचा आता प्रयत्न करते आणि ती जनता ही त्यांच्या पाठीशी उभी राहील नक्कीच, अशी मी ग्वाही देते आणि चांगल्या मताधिक्याने मी त्यांना येणाऱ्या 15 तारखेला निवडून आणण्याचा प्रयत्न करणार आहे, हीच इच्छा व्यक्त करते मी. खरं तर म्हणजे प्रभागातली जनतासुद्धा म्हणते की बाबा आम्हाला कोणीतरी नवखा उमेदवार पाहिजे, तरुण उमेदवार पाहिजे. तुम्ही देखील तुमच्या परिवारातून एका नवख्या आणि एका तरुणाला तुम्ही संधी दिली. खरं तर तुम्ही धनंजय भाऊ आल्हाट असतील आणि मंदाताई आल्हाट असतील, हे दोघंही निवडणुकीच्या बाहेर जरी असले तर ह्या निवडणुकीची सगळी धुरा सध्या आता हे दोघं सांभाळत आहेत. कसं पाहता येईल? आता आम्ही जनतेकडे जातो, उमेदवार म्हणून आम्ही प्रचार करतो त्यांना घेऊन बरोबर, परंतु नागरिक सांगतात की ताई तुम्ही होत्या, पण तुमच्या मनाने तुम्ही उमेदवार दिलेला आहे आम्हाला तुमचा दीर म्हणून, आणि आम्ही त्यांच्या पाठीशी राहणारे उभे आणि उत्स्फूर्त प्रतिसाद त्यांच्याकडून मिळतो आहे आम्हाला की ताई तुम्ही काही काळजी करू नका, तुम्ही प्रचार करा आणि यातून एक चांगली बातमी त्यांच्याकडून येते आम्हाला. परंतु ताई, तुम्ही वर्षानुवर्ष या प्रभाग क्रमांक 3मध्ये तुमची नाळ जोडलेली आहे नागरिकांशी. नागरिकांना म्हणजे एका हाकेला जाऊन जाणारं तुम्ही आहात, तुमचं कुटुंब आहे. खरं तर म्हणजे तर तुमच्याच कुटुंबातून उमेदवारी मिळते, तर मग नागरिकांना काय आव्हान करता प्रभाग क्रमांक 3मधल्या? नागरिकांना आता जी कामे 2017पासून जी झालेली नाही आहे ती करण्याचा प्रयत्न करणार आहे आम्ही त्यांना सांगून. निश्चित. परंतु नागरिकांना काय आव्हान करताय, ज्या आशीर्वाद स्वरूपी तुमच्या पाठीमागं निवडणुकीमध्ये उभा राहिले धनंजय भाऊ असतील, तुमच्या पाठीमागं असतील, त्या नागरिकांना काय आव्हान करताय? आता त्यांचा नागरिकांचा जो पाण्याचा प्रश्न असो की सोसायटी धारकांचे जे प्रश्न असेल, आता सोसायटीत आम्ही जातोय, बऱ्याच जणांचे प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न करणार आहे. 2017मध्ये ज्यावेळेस मी निवडणुकीच्या रिंगणात होते, भरघोस मतांनी लोकांनी माझ्यावर विश्वास दाखवला आणि मतदान केलं. त्याच पद्धतीने धनंजय आल्हाटांनी सुद्धा चांगलं मतधक्य घेतलं आणि तोच आशीर्वाद घेऊन मी आता प्रकाश शेठ आल्हाट हे निवडणुकीच्या रिंगणात आहे आणि येणाऱ्या 15 तारखेला तोच आशीर्वादरूपी पाठिंबा हा जनतेचा त्यांना मिळावा आणि भरघोस मतांनी त्यांना निवडून द्यावा, हेच या निमित्ताने सांगायचं आहे.